श्रीमंत गंगाधर पंत। ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं। ओय, अरे काय आई 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 कसला तरी वास येतोय. वास? यू मीन घोष्ट? नाही नाही, मी देवाचं एवढं करते, आपल्या घरात घोष्ट येणं शक्यच नाही. आई तुम्हाला घोस्ट म्हणायचंय का? तेच ते. म्हणजे भूताच्या वासाबद्दल नाही म्हणत आहे मी. घाण वास येतोय कसला तरी. अरे हा वासावरनं मलाही आठवलं, मलाही सकाळपासून घाणेरडा वास येतोय. ए, अभि तू घराबाहेर जा. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, माझ्या अंगाला वास येतोय? तेवढी एकच शक्यता आहे ना. हो काय बाबा, वास येण्यासाठी घाम यावा लागतो आणि घाम येण्यासाठी मेहनत करावी लागते, जी मी करतच नाही. मग मला कसं काय येणार वास? नाही तसं नाही. काय अभि, तुझ्या डोक्यामध्ये अनेक ज्या सडक्या आयडियाज आहेत ना, त्या कुजल्या असतील, त्याचा घाणेरडा वास असेल. हो का? तुम्ही केली अंघोळ? ए, मी कालच आंघोळ केलेली आहे. बाबा थांबा. आई नाही. तसं नाही म्हणत आहे. मग मला सांगा, काय? तुम्ही किचन मध्ये काही प्रयोग नाही ना केलेत? किचन मध्ये शेपूची भाजी केली आहे. बाबा शेपूची भाजी. अगं बघ ना, मी हिला किती वेळा सांगितलेलं आहे की रस्त्यावरच्या कुठल्याही गवताची भाजी कर, पण शेपूची भाजी करू नकोस. काही सांगू नका, शेपूच्या भाजीमध्ये खरे वॉटरमेलन असतात. वॉटरमेलन्स असतात? हो, वॉटरमेलन्स. तूही मेल्या खात जा. वॉटरमेलन्स नी ताकद येते. जो वॉटरमेलन्स नाही त्याला विटॅमिन्स म्हणतात आई. तेच ते. अरे तू काय ऐकतोस अभि तिचं? हा, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला गटाराच्या पाण्यामध्ये वाढलेल्या भाजीमध्ये कसली असणार आहेत विटॅमिन्स? आणि त्याच तुम्ही आणता? बाबा आई मी तुम्हाला शेवटचं सांगते. काय? तुम्ही पुन्हा एकदा शेपूची भाजी केलीत ना, तर त्या क्षणाला मी हे घर सोडून निघून जाईल. काय? हो, मग मी संध्याकाळीच करते. आई अगं ऐकून घे. पाहिलं ना, ही तुमची सुनबाई नुसत्या ऑर्डरी सोडत असते. नाही, पण शेपूच्या भाजीला खरोखरच अगदी घाणेरडा वास येतो, अगदी असह्य. हो का? आठवा, आपलं नवीन लग्न झालं. नवीन लग्न? अहो म्हणजे आपलं नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा बरं आवडीने खायचा शेपूची भाजी. काय त्यावेळेला मी बऱ्याच गोष्टी आवडून घेतल्या. हा? आई आई बाबा अभि काय झालं वहिनी? आमच्या खोलीमध्ये एक डेड बॉडी आहे. डेड बॉडी? बॉडी डेड? कुठे डेड बॉडी कुठे? कशाला घाबरवतेस आम्हाला उगाच? अगं हा मिकी माऊस आहे. पण तो डेड आहे ना. अगं पण घाबरायला काय झालं? तो कार्टून मधून बाहेर आला असेल आणि मेला असेल मिकी माऊस. अगं मिकी नाही, काहीतरी बोलतोय ते ऐक. तो मिकी माऊस नाही, डेड माऊस आहे. डेड असो वा जिवंत, मला त्याची भीती वाटते. बाबा मी तुम्हाला सांगितलं होतं, सकाळपासून कसला तरी घाण वास येतोय. अरे उंदीर मेलाय म्हटल्यावरती घाणच वास येणार ना. परफ्यूम पिऊन मेलाय का सुगंध पसरायला? अरे वा, अगं बाई बोलला. ए काय खाताय? सुंदर वास येतोय. काही खात नाहीये, अस्वल बघतोय. तुला बघायला एवढी गर्दी? मी अस्वल आहे का? आणि 1 मिनिट, तुम्ही 2 तासामध्ये अस्वलाला दत्तक पण घेतलं? अगं हे जरा वाट तरी बघायची. ए बाबा, अस्वल वगैरे काही नाही रे, तिकडे उंदीर भरून पडलाय. बघू. अरे उंदीरच आहे ना मेरेला. हा तो काय फेमस उंदीर आहे का त्याला बघायला आला? चला बाहेर वा सगळे. हे कोणाला बोलतोय? मला. अरे बरं, चला बाहेर चला. तू काय करतेस ग? मी काय म्हणते, काय म्हणू नको, जा बाहेर जा. उंदीर बघतायत, काम ना धंदे. आता काय करायचं माहितीये तुला? चल चल बाहेर जाऊया. नाही बाहेर नाही, त्याला उचलायचंय तुला आणि बाहेर फेकायचंय. मी हो. मी नाही फेकणार, मला खूप घाण वाटते. मला पण घाण वाटते. आणि 1 मिनिट, मी नोकरी करतो की नाही? बाहेरची कामं मी करतो की नाही? घरातले कामं कोण करतो? मी करणार आहे, पण तरी पण हे काम मी नाही करणार. मला खूप घाण वाटते. तुला जे काही करायचं ते कर. बाबा बाबा हा बाबालाच बोलव आता, याला उचलून बाहेर फेकायला. ही अनुजा म्हणजे ना, तुला सांगतो, एक दिवस मला हार्ट अटॅक येणार आहे. म्हणजे डेड बॉडी आहे. अरे कसला घाबरलो मी. मला वाटलं आता पोलीस चौकशी होणार. मला तर पक्की खात्री आहे अनुजा वहिनीने जरा डोक्यानं. आज असणार. अरे शहाणी असती तर तिने श्रीमंतशी लग्न कशाला केलं असतं? करेक्ट आहे. काय बाबा, एवढी कसली चर्चा रंगली माझ्यावर? अरे तुझ्यावरती चर्चा करायला तू कोण, नगरसेवक वगैरे आहेस काय? आधी मला सांग, उंदीर टाकलास? नाही. का? वहिनींच्या घरचे कोणी नातेवाईक येणार आहेत अंत्यदर्शनासाठी वगैरे?
नाही अरे मग उंदीर का नाही टाकलास? नाही मला त्याची घाण वाटते आणि तो माझा अत्यंत नावडता प्राणी आहे. बाबा 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 तुम्ही फेका ना. नाही अहो एवढी फेकता, उंदीर फेकायला काय हरकत आहे? नाही ते तुझं अरे काय तुमच्यासाठी मी एवढ्या खस्ता खाल्ल्या, एवढे कष्ट केले कधी? आणि आज माझी पाठ एवढी दुखते आहे की मला वागता येत नाही की चालता येत नाहीये. अरे काही वडील आहेत का, कोण आहेत? हो थांबा हो. अभि 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 तू उचलून फेकून दे ना उंदीर. उंदीर बिंदीर मला नाही जमणार बाबा. अरे असं काय करतो सारे, फार वजन नसतं असं, काही ग्रॅम असतं असं. हो काहीच ग्राम असतं. अरे उंदीर घेऊन मी असं बाहेर टाकायला गेलो आणि एरियातल्या एखाद्या छानशा मुलीने बघितलं तर काय वजन राहील माझं. नाही त्याची काळजी करू नकोस तू. हे बघ त्या मुलींवर मी लक्ष ठेवतो. हा तू एक काम कर, उंदीर फेकून दे. उंदीर फेकून दे? हा. उंदीर फेकायचं म्हणजे वाकावं लागणार. अरे मी मराठी माणूस आहे, मोडेल पण वाकणार नाही. काल माझी 50 रुपयाची नोट पडली होती तेव्हा बरा वाकला होता खाली पटकन. नशीब माझं लक्ष गेलं. हे बघ, कामासाठी मी कधी कधी वागतो थोडस. हो नाही एक काम कर ना, ए बाबा हे 50 रुपये घे आणि तो उंदीर फेकून दे ना बाहेर. हा 50 रुपये आहेत तर ठीक आहे. मी असं करतो, हा. सोसायटीतल्या कचरेवाल्याला भेटतो, हा. त्याला तुझ्याकडे पाठवतो, तू त्याला सांग. हा? अरे वा किती सोपं आहे. बोला काय काम काय बोला. बाहेर होती बाहेर डायरेक्ट घरामध्ये घुसता म्हणजे काय तुम्ही? बाहेर होती बाहेर. अहो डायरेक्ट हाकलायचं होतं तर मग बोलायला कशाला मला? मी तुला कधी बोलावलं? तुम्ही नाही, त्या खालच्या वॉचमॅनने सीतारामने मला बोलवलं. तो बोला तुम्ही बोलायला म्हणून मी आलो. अरे हा काहीतरी गैरसमज झाला. मी ना कचरेवाल्याला बोलावलं होतं. जा. मग मी कोण आहे? कोण आहे मी? तू कचरा आला ना. हा. ही असं पुढे ये. काय करताय काय? नाही काय नाही, बघतो जरा तुला. वा वा कचरेवाला आहेस तू. हात दाखव. केवढ्या या अंगठ्या. या अंगठ्याचा ना असा एक क्लोजअप काढ हा आणि दक्षिणेमध्ये पाठवून दे. तिकडे तुला हिरो म्हणून काम देतील. अरे कचरेवाला, आणि किती रे सोनं तुझ्या अंगावर. आत्ताच कुठे सोन्याची पिढी साफ नाही करून आलाय. हो साहेब काय पण बोलता, काय पण आरोप घेऊ नका. अहो ही आपली स्वतःची काम आहे, आपल्याकडे वेळ नाही. काम काय बोला तुमचा. चला. काम असं आहे, हा. उंदीर मरून पडलाय. उंदीर मरून पडलाय? हा. मग डायनोसॉर मरून पडल्यासारखं मला काय कौतुकानं बघायला बोलवलं का काय? आयला उद्या घरात उंदीर बघायचं तिकीट लावाल तुम्ही. नाही तेवढी परिस्थिती नाही आली आहे माझ्यावर. आणि जास्त फालतू बडबड करायची नाही. कचरेवालास की नाही, हा. सरळ उभा राहा. हा जा आणि तो उंदीर उचल. उंदीर? हा. अरे हा आपण उंदीर उचलणार नाही. अरे सावताच्या पोराला आपण कधी कळ्यावर उचलून घेतलं नाही. तुम्ही मला उंदीर उचलला सांगताय? उंदीर उचलणार नाही. जा. मी उंदीर नाही उचलायला सांगत आहे, त्याला उचल आणि घेऊन जातो. मी नॉनव्हेज हो, शुद्ध शाकाहारी आहे. आपल्याला असं काय चालत नाही. उंदीर अरे कचरेवाला आहेस की नाही, तुझं काम आहे की नाही उंदीर उचलायचं. मग तो उंदीर उचल आणि कचरा कुंडीमध्ये नेऊन टाक. तुम्हाला असं वाटतं ना मी उंदीर उचलावा, हा. मग मला ताबडतोब 100 रुपये द्या. उंदराचे 100 रुपये? लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? अरे 100 रुपयामध्ये 400 ग्रॅम मटण येतं, मटण. आणि एका उंदराचे 100 रुपये मागतोयस तू? साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो ते 100 रुपये मला नको आहे. मग? काय आहे, आमची एक सामाजिक संस्था आहे. आम्ही जेलमधल्या कैद्यांसाठी फार मोठे कार्यक्रम राबवतो. आम्हाला त्या कैद्यांसाठी मोठा गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे. अरे कायद्याना 4 चांगल्या गोष्टी ऐकवाव्यात, गाणी कसली ऐकवताय? तुम्ही 100 रुपये देताय का जाऊ? 1 रुपया सुद्धा देणार नाहीये मी तुला. मी तुमच्याकडनं 1 रुपया घेऊनच जाणार नाही. देताय का जाऊ? देणार नाही. जन्मते पण वास येतोय. भाऊजी तुम्ही अचानक? आज मी झटपट लॉटरीच्या स्टॉलवर गेलो होतो. हा भाऊजी ज्योतिषी असून जुगार खेळता. हो. काय म्हणते, आज माझ्या कुंडलीमध्ये धनलाभ होता ना, म्हणून मी स्टॉलवर गेलो तर तिथे मला अभिमान भेटला. तो म्हणाला की तुमच्या घरात म्हणे उंदीर मरून पडलाय. पण तुम्ही काय सांत्वनासाठी आलात? सांत्वन करायला तो उंदीर काय तुमचा नातेवाईक होता का? पण तुम्ही काय क्रियाक्रमासाठी आलात? वहिनी, ज्या घरात असे उंदीर मरून पडतात ना, ते घर म्हणजे आर्थिक दुर्दशेचं आणि उपासमारीचं लक्षण असं समजतात. भाऊजी तुम्ही मला अनेकसेसरी घाबरवू नका. तुम्हाला अननेसेसरी म्हणायचं आहे का? ते वास अचानक वाढला कसा? ओ भिंग आहे. वहिनी तुम्हाला माहिती आहे, ज्या घरात आर्थिक सुबत्ता, श्रीमंती, भरभराट असते ना, त्या घरातले उंदीर खाऊन पिऊन त्यांच्या घरातल्यासारखे असे फिरत असतात. पण ज्या घरामध्ये
दुर्दशा होणार असते, उपासमार होणार असते. त्या घरात उंदीर असे मरून पडतात. ओ माय मदर. माय मदर. ओ गाई ग. वहिनी तुम्हाला माहिती आहे, माझं ठाम समजूत आहे की तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे आणि तुमच्यावर उपासमारीची वेळ यावी म्हणून असे उंदीर मारून टाकले तुमच्या घरात. भाऊजी पण करणी करण्यासाठी लिंबू वापरतात ना. हल्ली लिंबू महाग आहेत ना, उंदीर काय फुकटात कुठेही मिळतात, म्हणून उंदीर मारून टाकायची नवीन फॅशन डेव्हलप झाली आहे. भाऊजी ह्याच्यावर काहीतरी उपाय सांगा ना. सांगतो ना, मी माझ्या सगळ्या भजी मित्रांना व्हिडिओ कॉन्फरन्सवर घेतो, त्यांच्याशी चर्चा करतो आणि उपाय शोधून करतो. पण त्यासाठी थोडासा खर्च करावा लागेल. थोडं म्हणजे किती? 1,500-2,000 रुपये. 1,500-2,000 रुपये? ठीक आहे, मी तुम्हाला 10% डिस्काउंट देतो, पण मला उंदीर बघावा लागेल. त्याच्या साईजवरून मला पूजेचं वजन ठरवता येईल. अनुजा इकडे 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 इकडे. हे बघ ह्या उंदीर नीट बघ, नीट उंदीर बघ. शी, त्या उंदराकडे काय बघायचंय? अगं नीट निरीक्षण कर. हा उंदीर इथे मेलेला नाहीये, याला बाहेर कोणीतरी मारलाय, इथे आणून टाकलाय. पण असं कोण कशाला करणार आहे? कशाला? मला एक सांग, तू कुठल्या कुशीवर झोपतेस? डाव्या. करेक्ट. आणि हा उंदीर सुद्धा डाव्या कुशीवरच मरून पडलाय. याचाच अर्थ असा की तू डाव्या कुशीवर झोपलेले असतानाच मरून जावं असा समोरच्या पार्टीचा प्लॅन आहे. कोण समोरची पार्टी? तुझ्या वाईटावर उठलेली समोरची पार्टी, तुझा तिरस्कार करणारी समोरची पार्टी. म्हणजे माझ्या सासूबाई. काय? हो, माझी दिवसेंदिवस खात्रीच पटत चालली की त्या माझ्या वाईटावर आहेत. ही करणी पण त्यानेच केली. आई, ए, असं मी म्हणालेलो नाहीये. माझं नाव न घेता बोंबलं सूट. आई. चला, या उंदरामुळे या महिन्याचा प्रश्न सुटला. श्री काय झालं? आता एक क्षणी या घरात मी थांबणार नाही. मी जाणार माझ्या बाबांकडे. कधी? श्री, अगं उंदीर मेला म्हणून माहेरी जायची काही गरज आहे का? उंदीर मेला नाहीये, हा? त्याचा कोणीतरी खून केलाय. त्याचा खून केलाय? हो. तरी सुद्धा हे कारण पुरेसं नाहीये माहेरी जाण्यासाठी. अगं केवढा मोठा बिकट प्रसंग आपल्यावर ओढवलाय आणि नवऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायचं सोडून तू माहेरी काय चालली आहेस? उंदीर मेला हा काही बिकट प्रसंग नाहीये आणि मी त्यासाठी नाही, हा वास मला सहन होत नाहीये म्हणून जाणार आहे. हे बघ अनु, जरा धीर धर. मी पालिकेत जाणार आहे. तू पालिकेत जा, तिकडे गप्पा मारत बस. मी इथे वासाने मरून जाईन. वासाने मरून जाईल? पण असं घडलं तर माझ्या ऐकिवात नाहीये. श्री, अगं मी पालिकेमध्ये गप्पा मारण्यासाठी नाही जाणार आहे. पालिकेत जाऊन सांगणार आहे त्या मेलेल्या उंदराला उचलून घेऊन जा म्हणून. प्रश्न फक्त या मेलेल्या उंदराचा नाहीये, तुझ्या आईचा पण आहे. आईचा पण वास येतो? ए, अरे माझा असा दाट संशय आहे की त्या उंदराला तुझ्या आईनीच मारलंय. काहीतरी काय बोलतेस? पायाखालची मुंगी मारत नाही, उंदीर काय मारेल? अरे मुंगी मारत नाही, कारण त्या तेवढ्या आळशी आहेत. तो पाय उचलायचा पण नसतो त्यांना. उंदीर हा त्यांनी माझ्यावर करणी करण्यासाठी मारलाय आणि त्याचा वास घरभर पसरवलाय. आता काय करायचं या वासाचं? त्यासाठी उत्तम असा एअर फ्रेशनर मी आणलाय. उधार 500 रुपये फक्त. उधार? घराण्याचा उद्धार करशील लवकर. हा, आणि 500 रुपयाचा स्प्रे आणलाय. तुझ्या बापान ठेवला होता 500 रुपयाचा स्प्रे. लेबल आहे याच्यावर. ते तू सुद्धा चिकटवू शकतोस त्याच्यावर. अरे मेलेल्या उंदराच्या टाळूवरचं लोणी खायला निघालायस तू, नालाय का? आणि जर उंदरावर पैसे कमवायचे असतील ना, तर तो मेलेला उंदर तो पालिकेत जाऊन विक. त्याची मी चौकशी केली होती वहिनी, पण 5च रुपये देतात एका उंदराचे. कसं परवडणार ना? मला सुद्धा हा स्प्रे परवडणार नाही. असं मग असं करूयात, माझा एक मित्र आहे बोका. तुझा मित्र बोका? नाही, माझा एक मित्र बोका, तो भाड्यानं देतो. कोण बोका मित्र भाड्याने देतो? अरे बोका कसा देईल? माझा एक मित्र आहे, तो बोक्याला भाड्यानं देतो 100 रुपये पर डे. आपण असं करू, त्या बोक्याला आणू, तो बोका उंदराला खाईल, मग उंदीर जाईल आणि मग बिचाऱ्या बोक्याला खायला घालण्याचं पुण्य आपल्याला मिळेल. दादा, बोका? अरे बोकाळलायस तू पैसे खायला त्या सरकारी कर्मचाऱ्यांसारखा, नालाय का? हा, आणि त्या बोक्याला मी 100 रुपये पर डे देऊ, त्याच्यापेक्षा मी स्वतः पालिकेमध्ये जाईन आणि सांगेन की त्या मेलेल्या उंदराला उचलून घेऊन जा म्हणून. तू स्वतः जाणार मग पालिकेत? जा, तुला नक्की वेळ लागेल. ए डुग्गू, जाऊया ना आपण गोव्याला. तिथे छान छान समुद्र आहे, खूप मज्जा येते. ए नाही नाही नाही, मी सारखी त्या डॉल्फिनकडे नाही बघणार. तो पाण्यात गेला ना की मी तुझ्याकडेही बघेन अधून मधून. हा, पण तू त्या बीचवर सारखं सारखं त्या अंट्यांकडे बघू नकोस, माझ्याकडेही बघ अधून मधून. आओ, माझ्याकडे थोडं बघा ना. 1 मिनिट. हा, ए आपण जाऊया ना रे. हे गोवा किती छान आहे माहिती? गोवा. एक मिनिट.
हो तुम्ही कधी गोव्याला गेलात? गोव्यापर्यंतच जाऊ शकलोय. हो मग डुग्गूला सांगा. मुलगा आहे का तुमचा? अहो डुग्गू माझा बॉयफ्रेंड आहे. हो का? सॉरी नाही म्हणजे नावावरनं वाटलं डुग्गू. सांगा ना सांगा. हा हॅलो डुग्गू. हा वय काय तुझं? 35. अरे वा 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 म्हणजे जवळपास खंब्याचा झालायस तू आता. अरे नाही तसं नाही. अरे नाही हसू नकोस. हे बघ काय माहितीये ना म्हणजे गोव्यात बघ आता रम व्हिस्की वडका आणि मग फेणी सगळं स्वस्त मिळतं. हो आणि चकणा. नाही तू चकणा नाही रे. चकणा आपण नाही का खात. हा तो चकणा. बरोबर. हा मग मजा असते. बर तयार? ओके. हा हो तयार झाला जायला. हो. डुग्गू तयार झाला. थँक्यू. हा डुग्गू. हो तुझा सगळा खर्च मी करेन. हा विमानाने जाऊया आपण. हो तुम्ही बोला. अहो नाही मी फोनवर बोललोय मी तयार आहे तू गोव्याला जायला. नाही त्याच्याशी नाही हो. माझ्याशी बोला काय काम आहे. अच्छा नाही ते काय ना घरामध्ये उंदीर मरून पडलाय ना तर तो उचलून न्या असं सांगायला आलोय. तक्रार कुठे नोंदवू? हा ती तक्रार माझ्याकडे नाही नोंदवत. पळसुले साहेबांकडे जा. मग आधी नाही का सांगायचं? उगाच वेळ फुकट घालवलात माझा आणि गोव्याची आठवण पण ताजी केली. हे घ्या हे काय? तुमच्या वेळेची किंमत. अहो चारणे चालत नाही त्याकडे. हो का? म्हणूनच दिलेत ते. आले मोठी वेळेची किंमत. चला तिकडे. उंदीर उंदराला 3 अक्षरी पर्यायी शब्द. साहेब साहेब कसं असेल इथे नाही बसत ते साहेब. काय बोलताय? मी उंदराला पर्यायी शब्द विचारतोय. उंदराला 3 अक्षरी पर्यायी शब्द बघा. मूषक. मूषक. आता मू वरून हिंदीतून शुभेच्छा द्या. तुम्हाला मला कशाला पर्यायी शब्द सांगा. काय म्हणतात ते हिंदीतून शुभेच्छाला? पटकन सांगा. बोला लवकर बोला. मुबारक. मुबारक. टोस्टर. तोच तर सांगितलं शब्द. मला टोस्टर मिळणार आहे हे शब्द कोड सोडवल्यानंतर. हा वा. मी काय म्हणतो तुम्ही शब्द कोड सोडवण्यात करिअर का नाही करत? खूप काय जिंकायला माहिती का? कशाला उगाच इथे येऊन टाइमपास करता फुकटचा? 1 मिनिट. मी इथं टाइमपास करण्यासाठी आलेलो नाहीये. मग आमच्या घरी उंदीर मेलाय. फोटो आणलाय का? हा फोटो आहे माझा. तुमचा कसला देत आहे? उंदराचा फोटो आणलाय का? उंदराचा फोटो कशाला? त्याचा काही फोटो फ्रेम करून काही लावू का घरामध्ये? आणि चंदनाचा हार घालू त्याला, आकडेला अगरबत्त्या लावू? उद्या सांगाल 13वा करा त्याचं. उंदराचा फोटो म्हणजे पुरावा हो. डेड बॉडीचा फोटो पाहिजे आम्हाला. पुरावा कशाला? म्हणजे काय इथे टाइमपास करायला तुमच्यासारखे म्हात्रे खूप येतात. 1 मिनिट. काय झालं? पहिली गोष्ट म्हणजे मी म्हातारा नाहीये. खरं काय? नाही खरं. आणि दुसरी गोष्ट मी टाइमपास करण्यासाठी इथं आलेला नाहीये. मग तुम्ही ताबडतोब ऑर्डर काढा उंदराची. मला डायरेक्ट ऑर्डर सोडताय? ऑर्डर काढायची? ठीक आहे. ऑर्डर काढायची असेल तर तुम्हाला 1000 रुपये द्यायला लागतील. 1.5 दमडीच्या उंदराची ऑर्डर काढायला 1000 रुपये द्यायचे मी तुम्हाला? आणि तुम्हाला लाज वाटते का 1000 रुपये द्यायला? मग लाजनं काय असं करा ना तुम्ही. ह्याच्यात द्या ना पैसे. एवढं काय त्याच्यात? पैसे मागायला तुम्हाला लाज वाटत नाहीये तर मला पैसे द्यायला कशाला लाज वाटेल? मग द्या ना. देणार नाही. अरे नाही देणार. नाही. ठीक आहे मग तुम्ही जा आता दुबे साहेबांकडे जा. का ते पैसे न घेता काम करतात? ते बघा तुमचं तुम्ही. अमराठी माणूस आहे दुबे म्हणजे नक्की काम करेल. असू नका. अहो साहेब तुम्हाला माहितीये का कॅन्टीन मधले वडे संपले होते. मग बाहेर जाऊन मी बटाटे विकत आणले. कॅन्टीनवाल्यांना सांगितलं की तुम्ही बटाटे वडे तयार करा आणि मग तुमच्यासाठी वडापाव घेऊन आलोय 15. कशासाठी एवढं केलं? वा याला म्हणतात चिकाटी. देव तुमचं भलं करू. साहेब देव नाही तुम्हीच माझं भलं करू शकता. हो आमच्या घरामध्ये ना उंदीर मरून पडलाय. टॉम अँड जेरी मधला माऊस आहे का तो? नाही मग एवढं कौतुकाने का सांगताय? उंदीर मरून पडलाय. आपण त्या कचरेवाल्याचाच भाऊ दिसतोय. काय म्हणाला? नाही काही नाही तुमच्या नातेवाईकांविषयी नाही बोललो मी. साहेब ती जरा उंदीर उचलायची ऑर्डर काढा ना. नाही अशी ऑर्डर काढता येणार नाही. अच्छा म्हणजे तुम्हाला पण लाच पाहिजे तर? मी लाच घेत नाही. ती मला मिळते आपोआप. मला तुमच्या घरी येऊन तो उंदीर पाहावा लागेल. का कधी उंदीर बघितला नाही? मी उंदीर पाहिलाय पण ऑर्डर काढायची असेल ना तर तो उंदीर तुमच्या घरी येऊन मला नीट पाहावा लागेल. या रेड्याला पकडून काय माहिती.
मी तो मेलेला उंदीर पाहिलेला आहे. एक मिनिट. कशाला साहेब टाळ्या वाजवून तुमचं कौतुक करावं असं वाटलं. अहो अलीकडे तुमच्यासारखे दक्ष अधिकारी उरलेत कुठे? थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मी ऑर्डर काढणार. साहेब साहेब कोण म्हणतं पालिकेतले कर्मचारी काम करत नाही? कोण म्हणते या दोघांपैकी कोण म्हणते? नाही तसं नाही, म्हणण्याची पद्धत आहे ना. साहेब मी तुमच्याबद्दल एक लेख लिहिणार आहे आणि पेपरात छापणार आहे उद्या. वा, तुमचं वृत्तपत्र आहे? नाही मग तो लेख लिहून कुठल्या वृत्तपत्रात छापणार आहे ते? अहो ते जाऊ द्या हो. तुम्ही ऑर्डर काढताय ना? मी ऑर्डर काढणार आहे कारण मी तो मेलेला उंदीर पाहिलेला. बिचारा अत्यंत दुर्दम्य अवस्थेत आहे. त्याच्यामुळे प्लेग पसरू शकतो. नाही तुम्ही अजिबात बोलू नका. सुरुवातीला तो प्लेग तुमच्या घरामध्ये पसरणार, मग सोसायटीमध्ये, मग अख्ख्या मुंबईत आणि मग संपूर्ण जगात प्लेग पसरणार. नाही तुम्ही अजिबात बोलू नका. त्यामुळेच पालिकेचा एक काळजीवाहू अधिकारी म्हणून निदान मी असं निदान केलेलं आहे की त्या प्लेगचे जंतू तुमच्या संपूर्ण घरभर पसरलेले आहेत. आणि म्हणूनच तुमचं हे राहतं घर नेस्तनाबूत करण्याची ऑर्डर मी आत्ताच्या आत्ता काढणार आहे.